झी 24 तास एक पाऊल पुढे। मोबाईल रेडिएशनच्या नव्या नियमावलीनुसार आता मोबाईल कंपन्यांना तब्बल 3,300 नवे टॉवर उभारावे लागणार आहेत आणि यासाठी त्यांना खर्च करावा लागणार आहे तब्बल 1,000 कोटी रुपये। मोबाईल टॉवर आपल्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल धारकाला मोबाईल टॉवरची जेवढी गरज असते तेवढाच त्याला त्यापासून धोकाही असतो, कारण मोबाईल टॉवरमधून बाहेर पडणारं रेडिएशन जर जास्त तीव्रतेचं असेल तर त्यामुळे तुम्हाला आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही। टॉवरमधून निघालेल्या रेडिएशनमुळे आजारांना बळी पडलेल्यांची अनेक उदाहरणं जगभरात समोर येतात। टॉवरच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना बळी पडावं लागतं आणि विशेष म्हणजे सरकारलाही या गंभीर धोक्याची पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच आता सरकारनं या गंभीर रेडिएशनची दखल घेतली आहे। 1 सप्टेंबर पासून लागू करण्यात आलेल्या मोबाईल फोन टॉवरच्या नव्या नियमावलीनुसार मोबाईल फोन रेडिएशनच्या तीव्रतेवर मर्यादा आणण्याचे प्रयत्न सरकारनं सुरू केलेत। या नव्या नियमांनुसार मोबाईल टॉवरमधून निघणारी रेडिएशन फ्रिक्वेन्सी 90% कमी करावी लागणार आहे। टॉवरच्या परिसरात राहणाऱ्या लोकांवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून हे नवीन नियम घालून देण्यात आले आहेत। वो बड़े टावर्स हैं वो कम हो जाएंगे, वो कम करना पड़ेगा इनको, उसको नंबर कम हो जाएगा और वो ऐसी जगह पर लगाया जाए जहां पर कि डेंस पॉपुलेशन नहीं हो, वो आइसोलेटेड जगह पर हो और बाकी छोटी छोटी टावर लगाई जाएं जिससे कि पब्लिक को कम नुकसान हो। दुनिया की दूसरी कंट्रीज में भी ऐसा हो रहा है। मोबाईल टॉवर्समधून निघणारे रेडिएशन कमी करण्यासंदर्भात मोबाईल तज्ज्ञांनी फॉर्म्युला तयार केलाय। तसंच मोबाईल कंपन्यांनीही रेडिएशन कमी करण्यासाठी काम सुरू केलंय। टॉवर्सचं रेडिएशन कमी केलं जवळपास 3,300 नवीन मोबाईल टॉवर्स उभारावे लागणार आहेत। नवीन टॉवर उभारणार, जवळपास 1,000 कोटींचा खर्च करावा लागणार। आरोग्याचा धोका टळणार पण खिशाला चाट। रेडिएशन पासून जनतेचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं मोबाईल कंपन्यांना नव्या सूचना दिल्या आहेत, पण मोबाईल फोन कंपन्यांचा खर्च वाढल्यास त्याचा कॉल रेटवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आगामी काळात मोबाईल फोन किती महाग होईल आणि तो वापरणं खिशाला परवडेल का, हे प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहेत। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।